छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंब अवघ्या काही सेकंदात संपलं. 21 ऑगस्ट रोजी झालेल्या थरारक आणि अत्यंत दुर्दैवी घटनेने महाराष्ट्राला हादरावून सोडलं होतं. सुरुवातीला चर्चा झाली मुलाला आयफोन हवा, त्यामुळे निर्णय पण. त्यानंतर कौटुंबिक वादाची कारणं समोर आली. पण आज कुणालाच एक असं सत्य समोर आलं ज्याने सगळ्यांना धक्का दिला. कुणालची एक अशी सवय जी त्याच्या जवळच्या मित्रानं सांगितली आणि ज्यानं या प्रकरणाची दिशाच बदलली. खरं तर हे प्रकरण घडलं ज्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचं होत्याचं नव्हतं झालं. पण या प्रकरणाचा खरा केंद्रबिंदू 19 वर्षाचा कुणाल हा स्वतःच त्या डोंगरावर जाऊन उभा होता आणि त्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलं. त्यामुळे त्याच्या मनात काय सुरू होतं, त्याची ती कोणती अशी सवय होती की ज्याच्यामुळे या प्रकरणाला दिशा मिळाली, हा महत्त्वाचा मुद्दा आता समोर येतोय. इतके दिवस वडिलांची बाजू चर्चिली गेली. वडिलांची वाद झाला म्हणून घडलं. तर काय म्हणाले आईचा आणि वडिलांचा विषय होता तर काही नाही. घरातले कौटुंबिक वादाविषयी माहिती सांगण्यात आली. पण या संपूर्ण प्रकरणात खरी शंका तेव्हा निर्माण झाली जेव्हा एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. कुणाल दररोज क्लासला ज्या बाईकवरून जायचा ती बाईक घटनास्थळी आढळलीच नाही. मग प्रश्न निर्माण झाला, घटनेच्या दिवशी कुणालची मोटरसायकल नेमकी कुठे होती? ती अचानक गायब कशी झाली? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कुणालच्या जवळच्या मित्रांकडून त्याच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली. कुणालची एक अशी सवय होती ज्याचा खुलासा झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. एकीकडे कौटुंबिक वाद, आई-वडिलांचं नातं आणि आईचा व्हिडिओ, यामुळे प्रकरणाला वेगळाच वळण मिळालं होतं. मात्र त्याच वेळी कुणालच्या आयुष्यातील ही सवय समोर आल्याने अनेक प्रश्न पुन्हा उपस्थित झाले. कुणालची ही सवय नेमकी काय होती? त्याची बाईक घटनास्थळी का आढळली नाही? आणि या दोन्ही गोष्टींचा या घटनेशी काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना तपासाची दिशा थेट कुणालच्या वडिलांच्या तब्बल 20 वर्षांपूर्वीच्या इतिहासाकडे वळली. तारीख होती 21 ऑगस्ट. याच दिवशी खवड्या डोंगराच्या खोल दरीत एका कुटुंबासोबत दुर्दैवी घटना घडली. या घटनेत आई संगीता, वडील मुरलीधर आणि मुलगा कुणाल यांचं काही क्षणातच आयुष्य उद्ध्वस्त झालं. घटना काही सेकंदात घडली असली तरी तिच्या मागची कारणं कदाचित अनेक वर्षांपासून तयार होत होती. घटनेनंतर अंत्यसंस्काराच्या वेळीही एक महत्त्वाची बाब समोर आली. मुरलीधर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले, तर कुणाल आणि त्याच्या आईचे अंत्यसंस्कार त्यांच्या आईच्या माहेरी करण्यात आले. या गोष्टीमुळेही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. दरम्यान कुणालच्या आजोबांची एक मुलाखत समोर आली. या मुलाखतीत तब्बल 20 वर्षांपूर्वीचा एक इतिहास सांगण्यात आला आणि त्यानंतर या प्रकरणाने अक्षरशः 180 अंशांचा टर्न घेतला. मुरलीधर चांदुडे हे कुणालचे वडील. ते मूळचे जालना जिल्ह्यातील होते. जवळपास 20 वर्षांपूर्वी ते संभाजीनगरमध्ये आले होते. त्यांच्या या जुन्या इतिहासात नेमकं काय दडलं होतं? आणि दुसरीकडे कुणालच्या जवळच्या मित्राने सांगितलेली त्याची ती धक्कादायक सवय काय होती? कुणालची गायब झालेली बाईक, त्याची सवय आणि 20 वर्षांपूर्वीचा वडिलांचा इतिहास, या तिन्ही गोष्टींमध्ये नेमका काय संबंध आहे? या प्रकरणात आता कोणतं नवीन गूढ समोर आलं आहे आणि तपासाची दिशा नेमकी कुठे पोहोचली आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. कुणालचे वडील मुरलीधर आणि त्यांची आई संगीता यांचा विवाह प्रेमविवाह असल्याचं सांगितलं जातं. मात्र या लग्नाला मुरलीधर यांच्या कुटुंबियांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. या विरोधामुळे मुरलीधर यांनी गाव सोडलं आणि ते संभाजीनगरमध्ये आले. इथे त्यांनी ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम सुरू केलं. सुरुवातीचे दिवस अत्यंत हलाखीचे होते. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी हळूहळू आपला संसार उभा केला. या संसारात त्यांना 2 मुलं झाली. मात्र काही वर्षांनी त्यांच्या मोठ्या मुलाचं दुर्दैवी निधन झालं. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर कुणाल हा त्यांच्या आयुष्यातील एकमेव आधार आणि जगण्याची आशा बनला होता. मात्र दुसरीकडे कुटुंबातील तणाव कमी झाला नव्हता.
जमिनीच्या वाटणीवरून मुरलीधर आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये वाद असल्याची माहिती गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेषतः मुरलीधर यांच्या बहिणीच्या म्हणजेच कुणालच्या आत्याच्या जमिनीच्या हिस्स्यावरून घरात वाद होत असल्याची चर्चा आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या माहितीत नेमकं तथ्य किती आणि अफवा किती हा प्रश्न अजूनही कायम आहे. कारण या सगळ्या चर्चांमागे आणखी एक अशी माहिती आहे जी आत्तापर्यंत सोशल मीडियावर समोर आलेली नव्हती. आणि हीच माहिती या संपूर्ण प्रकरणाला आता आणखी वेगळं वळण देऊ शकते. मात्र या संपूर्ण प्रकरणात अजून एका महत्त्वाच्या मुद्द्यावर फारशी चर्चा झालेली नव्हती. तो म्हणजे कुणालचं सत्य. कुणालची नेमकी कोणती सवय होती? त्याची बाईक घटनास्थळी का आढळली नाही? आणि कुणालची ती सवय, गायब झालेली बाईक आणि 21 ऑगस्टला घडलेली घटना या तिन्ही गोष्टींमध्ये काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरं आता हळूहळू समोर येत होती. घटना घडल्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी या प्रकरणाला पहिली मोठी कलाटणी मिळाली. कुणालच्या आजोबांनी आणि आत्यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर मुरलीधर यांच्या कौटुंबिक आयुष्याबाबत अनेक धक्कादायक दावे समोर आले. घटनेच्या साधारण 15 दिवस आधी मुरलीधर आजारी आईला भेटण्यासाठी आपल्या मूळ गावी गेले होते. आईची तब्येत ठीक नसल्यानं त्यांनी स्वतः घरातील कामं केली, भांडी घासली, जेवण बनवलं आणि आईवडिलांशी आपुलकीनं गप्पाही मारल्या. मात्र मुरलीधर संभाजीनगरला परतल्यानंतर त्यांच्या घरात पुन्हा मोठा वाद झाल्याचा दावा कुणालच्या आत्याकडून करण्यात आला. गावाशी संपर्क ठेवल्यामुळे घरात वाद झाला आणि आई मुलानं मिळून मुरलीधर यांना घराबाहेर काढल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर काही दिवस स्वतःच्या ट्रकमध्ये झोपत होते आणि हॉटेलमध्ये जेवत होते असंही सांगितलं जात आहे. पण या सगळ्या दाव्यांपलीकडे आता सर्वात मोठा प्रश्न होता. कुणालचं नेमकं काय सत्य होतं? त्याच्या मित्रानं त्याच्या कोणत्या सवयीचा खुलासा केला? कुणालची बाईक नेमकी कुठे गेली होती? आणि या बाईकचा 21 ऑगस्टच्या घटनेशी काही संबंध होता का? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 21 ऑगस्टच्या घटनेच्या आदल्या रात्रीकडे जावं लागेल. 20 ऑगस्टच्या रात्री मुरलीधर घरी आल्यानंतर पुन्हा जुन्या मुद्द्यावरून घरात वाद झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा वाद किती टोकाला गेला होता याबाबत मात्र अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे कुणाल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला असावा अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे. 21 ऑगस्टच्या सकाळी कुणाल उठला आणि त्यानं घरच्यांना काहीतरी सांगून घराबाहेर पडल्याची चर्चा आहे. त्यानंतर तो परत आला नाही. आता या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. कुणालची बाईक कुठे होती? एकीकडे माहेरच्या बाजूचे आणि वडिलांच्या बाजूचे नातेवाईक सोशल मीडियावरून एकमेकांवर आरोप करत असल्याचं दिसत आहे. त्यातच कुणालच्या मावशीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी सोशल मीडियावर अफवा पसरवू नका आणि लवकरच या प्रकरणामागची कारणं समोर येतील असं सांगितलं आहे. पण नेमकी ती कारणं कोणती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आणि याच दरम्यान कुणालबद्दल एक वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली. खरं तर या संपूर्ण घटनेचा केंद्रबिंदू कुणालभोवतीच फिरताना दिसतो. 19 वर्षांचा कुणाल अभ्यासात अत्यंत हुशार होता. 10वी मध्ये त्याला तब्बल 92% गुण मिळाले होते. त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आकाश फाउंडेशनमधील क्लासेसमध्ये मनापासून तयारी करत होता. त्याच्या शिक्षणासाठी कुटुंबाने लाखो रुपये खर्च केले होते. मग अभ्यासात हुशार असलेला डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा कुणाल अचानक अशा परिस्थितीत कसा पोहोचला? त्याची ती धक्कादायक सवय नेमकी कोणती होती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणालची बाईक, त्याची सवय आणि खवड्या डोंगरावर घडलेली घटना यांच्यात खरंच काही कनेक्शन आहे का? याच प्रश्नाचं उत्तर आता या संपूर्ण प्रकरणाचं गूढ उलगडू शकतं. आतापर्यंत या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न अजूनही कायम आहे. कुणालची ती नेमकी कोणती सवय होती आणि त्याची बाईक कुठे गेली? कुणाल दररोज सकाळी साधारण 8:30 उठायचा. लवकर आवरून तो आपल्या बाईकवरून कोचिंग क्लासला जायचा. दुपारी साधारण 1 वाजता क्लास सुटल्यानंतर त्याच बाईकवरून तो घरी परतायचा. पण 21 ऑगस्टला खवड्या डोंगरावर पोहोचताना तो बाईक घेऊन गेला होता का?
जर बाईक घेऊन गेला होता तर ती बाईक सध्या कुठे आहे? हा प्रश्न आता तपासातील महत्त्वाचा दुवा ठरत आहे. कुणालसोबत घडलेली घटना त्याच्या कोचिंग क्लासमध्ये समजल्यानंतर तिथे अक्षरशः सन्नाटा पसरला. शिक्षक, वर्गमित्र आणि त्याचे जवळचे मित्र या घटनेने सुन्न झाले. कुणालचा जवळचा मित्र हर्षद गावंडे आणि इतर मित्रांनी पोलिसांना तसेच माध्यमांना कुणालबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. मित्रांच्या म्हणण्यानुसार कुणाल क्लासमध्ये नेहमी 3ऱ्या बेंचवर बसायचा. संपूर्ण क्लासमध्ये त्याचे मोजकेच जवळचे मित्र होते. तो शांत, संस्कारी आणि अभ्यासू स्वभावाचा मुलगा होता. विशेष म्हणजे त्याने कधीही मित्रांसमोर आपल्या घरातील कौटुंबिक तणाव, मानसिक दबाव किंवा आर्थिक अडचणींबद्दल मोकळेपणाने चर्चा केली नव्हती. मात्र त्याच्या एका सवयीचा खुलासा मित्रांनी केला आणि त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. मित्रांच्या म्हणण्यानुसार अभ्यासात हुशार असूनही कुणाल इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत क्लासला अनेकदा गैरहजर राहायचा. तो अनेक वेळा क्लास बुडवायचा. मित्रांना वाटायचं की कदाचित तो घरी राहून अभ्यास करत असेल. पण त्याच्या या गैरहजेरीमागे नेमकं कारण काय होतं? घरातील तणाव, आईवडिलांमधील वाद की कुणाल मनात काहीतरी वेगळंच दडवून ठेवत होता? या प्रश्नांची उत्तरं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. दरम्यान सोशल मीडियावर सुरू असलेल्या विविध चर्चांबाबतही कुणालच्या नातेवाईकांकडून आणि संबंधितांकडून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अपुऱ्या किंवा अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करणं महत्त्वाचं आहे. तपास यंत्रणेकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या घटनेमागचं खरं कारण स्पष्ट होईल. कुणालची बाईक नेमकी कुठे आहे? त्याच्या वारंवार क्लासला गैरहजर राहण्यामागचं कारण काय होतं? आणि 21 ऑगस्टच्या घटनेमागचं खरं सत्य काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासातूनच समोर येणार आहेत. तर या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.